जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा हटके रेसिपी सोबत आली आहे. तर बिचाऱ्या कारल्याला सगळेच म्हणतात की याला तुपात घोळा नाही तर साखरेत. कारलं कडू ते कडूच, पण असं काही नाहीये. बिचाऱ्याचं नाव नुसतंच बदनाम आहे. आमच्या घरात तर कारलं प्रचंड आवडतं, मग ती भाजी असो किंवा कारल्याचा कोणताही प्रकार. आणि आज ह्याच कारल्यापासून ना छान तुमच्यासोबत मी मस्त अशी 8 ते 15 दिवस टिकणारी कारल्याच्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते, शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे आणि ही चटणी कडू लागणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे कारल्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे ना 1/2 किलो कारली घेतलेली आहेत. कारली स्वच्छ धुवून घ्यायची तुम्हाला आणि त्याचा पुढचा आणि मागचा भाग असा काढून टाकायचा आहे. तुम्ही कारलं गोल चिरू शकता किंवा उभं सुद्धा चिरू शकता. सो मी इथे ना कारलं असं उभं चिरून घेतेय. आता कारल्याची चटणी किंवा कारल्याची भाजी कडू होण्याचं मेन कारण म्हणजे कारल्यातल्या ह्या बिया. तर काय करायचं, तुम्ही गोल चिरलं तर ह्या बिया संपूर्ण निघायला जात नाही. त्यामुळे मी असं उभं चिरून हे बघा कारल्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या चमच्याच्या सहाय्याने अगदी अलगद काढून ठेवायच्या. हे बघा, संपूर्ण असा आतला गर आहे ना तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, आणि मग चिरायचं, जेणेकरून तुमच्या चटणीचा ना 30 ते 40% कडवटपणा आता इथेच निघून जातो. हे बघा, सगळ्या अशा बिया काढल्या ना मस्त असं कारलं बारीक चिरून घ्यायचं आणि थोडंसं बारीकच चिरायचं. थोडं मोठं राहिलं तरी काही हरकत नाही, तळूनच घ्यायचं आपल्याला तसं पण हे. आणि चटणी मंडळी खरंच खूप छान लागते आणि इवन ना जराही कडू लागत नाही. तुम्ही चटणी बनवल्यानंतर ना कोणाला कळणार सुद्धा नाही की कारल्याची चटणी आहे. आपण ही कारली अशीच बाकी सगळी चिरून घेऊया आता. तर हे बघा, सगळं कारलं असं व्यवस्थित चिरून घेतलं ना की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं हाताने चोळून हे कारलं अर्धा तासासाठी आपल्याला बाजूला ठेवून झाकण ठेवायचं ह्याच्यावर आणि अर्धा तास बाजूला ठेवायचं, जेणेकरून कारल्याला मस्त पाणी सुटतं. तोपर्यंत आपण बाकीची रेसिपी करूया. तर आता एक बाजूला आपण कारलं ठेवलेलं आहे अर्धा तासासाठी. तोपर्यंत इकडे ना मस्त असं 2 मोठे चमचे आपल्याला तेल ओतायचं आहे कढईमध्ये. पसरट पॅन घ्यायचा, जेणेकरून आपलं जे साहित्य आहे ना पटापट भाजलं जातं. आणि हे बघा, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी. मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ना तेलावर परतून घ्यायचे ते. हे बघा, शेंगदाणे मस्त असे तडतडले, त्याला गॅप आला ना मधून की आता काय करायचं, इथे मी 1 वाटी आपले डाळी ज्याला म्हणतो ना ते ऍड करायचंय. शेंगदाणे अजून पूर्ण तळलेले नाहीयेत, 80% इतके तळले ना की त्याच्यात हे साहित्य टाकायचंय, जेणेकरून हे सुद्धा त्याच्यासोबत साईड बाय साईड तळलं जातं. त्याचसोबत 1 चमचा जिरा ऍड करायचंय, कढीपत्ता थोडासा, मस्त असा सुकलेला कढीपत्ता आहे, आणि त्याचसोबत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. आता हे सगळं जिन्नस 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचंय. हाय फ्लेमवर तळायचं नाही, करपलं जातं, त्याचसोबत कुरकुरीत पण होत नाही. सो मस्त खमंग असं तळून घ्यायचंय हे आपल्याला. तर हे बघा, आपले जिन्नस ना सगळे मस्त असे तळले गेलेले आहेत. आता ह्यामध्ये ना वरतून कोथिंबीर टाकायची, भरपूर अशी हिरवीगार, आणि ही सुद्धा मिनिटभर परतून घ्यायची आपल्याला तेलावर. सगळे जिन्नस व्यवस्थित तळले की चटणी ना आरामात तुमची 15 दिवसापर्यंत टिकली जाते. नाहीतर थोडासा जरी ओलसरपणा राहिला ना तर चटणीला बुरशी लागते लगेच. सगळं आपले जिन्नस ना व्यवस्थित तळले गेलेले आहेत. आता हे ना गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया व्यवस्थित असे. तर मंडळी हे बघा, आपण जे सगळं साहित्य छान असं खमंग भाजून घेतलंय ना ते आता एका बाजूला ठेवून द्यायचं थंड व्हायला. हे जिन्नस व्यवस्थित थंड करून घ्यायचे, म्हणजे तुमची चटणी ना खूप दिवस टिकते. नाहीतर मग थोडासा जरी ओलावा राहिला ना तर चटणीला बुरशी लागते आणि खराब होते. आता हे साहित्य आपण थंड व्हायला बाजूला ठेवूया. त्याचसोबत इथे आपण जे कारलं चिरून त्याच्यात मीठ टाकून ठेवलेलं ना, हे बघा त्याला मस्त असं पाणी सुटलंय. आता थोडंसं हाताने असं चुरून घ्यायचं आणि त्याच्यामधलं जितकं पण पाणी निघतंय ना सगळं काढून घ्यायचं, जेणेकरून आपलं कारलं अजिबात कडू लागत नाही. आणि एका प्लेटमध्ये हे चुरलेलं कारलं ठेवायचं. आता ज्या तेलात आपण ना मस्त आपले जिन्नस तळलेले ना त्याच तेलात कारलं तळून घ्यायचंय. कारल्यातलं सगळं जे मिठाचं पाणी असतं ना ते काढून ह्याच्यामध्ये आपल्याला तळायला टाकायचंय आणि मस्त मीडियम टू लो फ्लेमवर ना हे कारलं आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय. जर तुम्हाला जास्त अगदीच कुरकुरीत करायचं असेल ना तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण मी इथे परत 1-2 पळीभर इतकं तेल घेतलेलं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर ह्याला छान असं अलटी पलटी करत ना कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचंय, जेणेकरून चटणीत सुद्धा चव छान लागते ह्याची.
तर हे बघा छान असं कारलं तळून घेतलंय मी. मस्त असं आहे ना, थोडं जास्त पण कुरकुरीत नाही किंवा जास्त पण नरम नाही, असं थोडंसं मीडियम तळून घेतलंय. तुम्हाला अजून जास्त कुरकुरीत हवं असेल ना, तुम्ही डीप फ्राय करू शकता. आता हे सगळे जिन्नस थंड करून घेतलेत मी मस्त असं. तर आता काय करायचं, हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे सगळे. एकदाच नसेल वाटत तर तुम्ही 2-3दा वाटलं मिक्सरच्या भांड्यातून तरी चालेल. हे बघा व्यवस्थित सगळे जिन्नस आपल्याला ऍड करायचे. आणि आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे 1 चमचा. तुम्ही तुमचा घरचा मसाला सुद्धा टाकू शकता. मी इथे आमचा घरचाच मसाला घेतलाय, कांदा लसूण मसाला 1 चमचा इतका. चवीपुरतं मीठ टाकायचंय आपल्याला. आणि त्याच सोबत अगदी किंचित तितकी साखर. तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही चिंचेचा सुद्धा वापर करू शकता. ह्याने चटणीला चव सुद्धा छान लागते आणि थोडाफार काय जो कारल्याचा कडवटपणा असेल ना, तो सुद्धा निघून जातो. आता ही चटणी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊया. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी मस्त अशी शरीरासाठी पौष्टिक असणारी आपली कारल्याची चटणी तयार आहे, जी की तुम्ही मस्त स्टोर करून सुद्धा चपाती सोबत, भाकरी किंवा डाळ भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता. खूप छान लागते आणि ही चटणी कडू लागणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. खूप छान लागते. सो एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.